मौसम है बड़ा कातिल। मी हे बोलतीये कारण असंच जीव घेणं जे वातावरण आहे ते सध्या तयार झालेलं आहे मुंबई आणि सगळ्या आसपासच्या परिसरामध्ये। जर तुम्ही पाहिलत माझ्या मागे, मी आता माझ्या ऑफिसमध्ये आहे परळच्या, आणि इकडे मुंबईमध्ये जी हवा आहे, जो स्मॉग तयार झालेला आहे माझ्या मागे, तो तुम्ही पाहू शकतात। अशी सगळीकडे मुंबईत दूषित हवा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तुम्हाला कळालंच असेल आपण कशाबद्दल बोलतोय, आपण वेदर बद्दल बोलतोय आणि सध्या महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे। मुंबईमधलं वातावरण मी तुम्हाला दाखवलं, सगळीकडेच असं जीव घेणं वातावरण मुंबईत तयार झालेलं आहे। पण बाकी ठिकाणी म्हणजेच महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर ओव्हरऑल कशा प्रकारचं वातावरण आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सध्या कशा प्रकारची परिस्थिती आहे, कुठे कशा प्रकारचे अलर्ट देण्यात आलेले आहेत, पावसाचा इशारा कुठे देण्यात आलेला आहे का, आणि या सगळ्यांमुळे शेतकऱ्यांनी कशा प्रकारे खबरदारी घेतली पाहिजे, या सगळ्यांबद्दल बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाइट इमेज पाहणार आहोत, आणि जर तुम्ही सॅटेलाइट इमेज पाहिली तर सध्या महाराष्ट्रावर आपल्याला कुठेच ढगाळ वातावरण दिसत नाहीये। अर्थात पावसाळा नाहीये, पण पावसाळा नाहीये म्हणजे पाऊस येणार नाही असं नसतं। जर आपण बघितलं तर फक्त 4 महिनेच पाऊस येतो आणि त्यानंतर पाऊस नाही येत असं कुठेतरी म्हणून चालणार नाही। कारण ओव्हरऑल भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये पावसाळ्याचे 3-4 महिने सोडले तर अनेक ठिकाणी जर आपण बघितलं तर पाऊस बरसतच असतो। पण हवामान तज्ज्ञांनी असं आता सांगितलेलं आहे की ओव्हरऑल जो डेटा कलेक्ट झालेला आहे त्यानुसार यंदाचा जो जानेवारी महिना आहे तो सगळ्यात सुखा जानेवारी महिना होता। यंदाच्या जानेवारी महिन्यामध्ये अख्ख्या भारताचा जर आपण विचार केला तर कुठेच पाऊस झालेला नाहीये। ही कुठेतरी धोक्याची घंटा असू शकते, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात सगळीकडे सुख वातावरण पाहायला मिळालंय असं सुद्धा हवामान तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे। खरं तर आपण अनेक वर्षांच्या तुलनेमध्ये जर बोलायला लागलो, जर कंपेअर करायला लागलो तर जानेवारी महिन्यामध्ये भारतात अनेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे, पण यंदाच्या जानेवारी महिन्यामध्ये भारतात कुठेच पाऊस झालेला नाहीये। त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर तुलनेमध्ये उन्हाळा लवकर येऊ शकतो असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। हवामान विभागाने असं सांगितलेलं आहे, हवामान तज्ज्ञांनी असं सांगितलेलं आहे की यंदाच्या वर्षी आपल्याला जे ऋतू आहे म्हणजे पावसाळा लवकर गेला, त्यानंतर हिवाळा लवकर आला, आणि हा हिवाळा सुद्धा आता जर तुम्ही बघितला तर फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेलं दिसतंय, तापमानामध्ये वाढ दिसतीये। त्यामुळे यंदाच्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून हिवाळा लवकर गेलेला आहे आणि उन्हाळा लवकर येऊ शकतो। मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात उकाडा निर्माण होऊ शकतो आणि शेतकऱ्यांनी त्याच्यासाठी दक्षता घेणं गरजेचं आहे, कारण त्यांची बरीच पिकं ऋतूंवर अवलंबून असतात आणि वेळेआधी उन्हाळा आल्यामुळे त्यांची अनेक पिकं जळू शकतात, अनेक पिकांचं नुकसान होऊ शकतं असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आणि आता जर आपण बघितलं तर पाऊस सुद्धा कुठेच यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये झालेला नाहीये, कारण कमी प्रमाणात का होईना पाऊस होतो, पण यावर्षी असा पाऊस कुठेच झालेला नाहीये। त्याच्यामुळे याचं सुद्धा नुकसान शेतकऱ्यांना होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता कुठे कशा प्रकारचं तापमानाची नोंद झालेली आहे, कुठे कशा प्रकारचं तापमान जे आहे ते होतं हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये 21 डिग्री सेल्सिअस, सांताक्रूजमध्ये 18, रत्नागिरीत 20, पणजीमध्ये 22, डहाणू 17, पुणे 15, लोहगावमध्ये 19.2, अहिल्यानगरमध्ये 16, जळगावमध्ये 15, कोल्हापूर 20, नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर तिकडे 14, महाबळेश्वर 17, मालेगाव 16, सातारा 18, सोलापूर 21, धाराशिव इकडे दिलेलं नाहीये तापमान। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर 18, परभणी 21, बीड 17, एकूणच तुम्ही बघू शकता अमरावती 18, अकोला 19, बुलढाणा 19, ब्रह्मपूर 19, गोंदिया 21, नागपूर 19, वाशिम 22। जर तुम्ही हे नोट डाऊन केलं असेल तर सगळीकडे 15 डिग्री सेल्सिअसच्या वरती आपल्याला तापमान दिसतंय, जिथे जानेवारी असेल किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सुद्धा थंडी असते, पण यावर्षी आपल्याला ती थंडी कुठेच जाणवत नाहीये। यावर्षी थंडीचा जो तडाखा आहे तो कुठेच जाणवत नाहीये। त्याच्यामुळे जर आपण कंपेअर केलं तर यावर्षी उन्हाळा जो आहे तो लवकर येऊ शकतो आणि वातावरणामध्ये त्याच्यामुळेच मोठ्या प्रमाणात बदल होत आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे। एकूणच आता पुढच्या काही दिवसांमध्ये काय अलर्ट दिलेले आहेत हवामानाने याबद्दल जर आपण बोललो तर कुठेच
त्यामुळेच पावसाचा इशारा देण्यात आलेला नाहीये, पण उन्हाचा जो पारा आहे तो चढू शकतो आणि तापमानामध्ये वाढ होऊ शकते असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. कारण जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हिमाचल प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, इथे बर्फवृष्टी होत आहे आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी या गार वाऱ्यांचा परिणाम होऊ शकतो. पण बहुतांश ठिकाणी जर आपण बघितलं तर तिथे वातावरणामध्ये बदल होऊन तापमान वाढूच शकतं असा अंदाज वर्तवलेला आहे. आता तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कुठले प्रश्न पडलेले आहेत का या वातावरणाशी निगडीत, ते प्रश्न तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. आणि असेच आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.